सत्तेतला आमदार म्हणून मी राहील असा मला विश्वास वाटतो. विश्वास नव्हे, खात्री आहे. आणि उद्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेचा दावा आम्ही उद्या रात्रीच करणार आहोत. आणि 160 ते 165 जागा महाविकास आघाडी खात्रीशीर सांगतो जिंकल्याशिवाय राहणार नाही. काय एक्झिट पोल वगैरे ते नंतर बघू, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही चिंता करत नाही, आम्ही बिनधास्त आहोत. आमच्या सगळ्या लोकांना या उद्याच्या काउंटिंगसाठी सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. काय काय काळजी घेतली पाहिजेत आणि उद्या मतदान पूर्ण मोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही, या सुद्धा सूचना आम्ही केलेल्या आहेत. महाविकास आघाडीकडून सुद्धा दावा केला जातो आहे की आम्ही बहुमत देणार, तुमच्याकडून पण दावा केला जातो, दोन्ही कडून दावा केला जातो आहे आम्ही सत्तेत. मग कोण सत्तेत नेमकं? ते उद्या कळेल. आज त्यावर काय, उद्या 12-1 वाजता चित्र स्पष्ट होईल आणि महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली तुम्हाला दिसेल. विरोधी पक्षनेत्यानंतर प्रमोशन म्हणून कुठल्या याच्यावर तुम्ही पुढच्या काळात दिसणार? आमदार तर राहणारच आहे सध्या, ते पुढचं काय असणार? मला वाटतं की हायकमांड जो निर्णय घेईल तो माझ्यासाठी अंतिम आहे. 2दा विरोधी पक्षनेता पद मी सांभाळलेलं आहे महाराष्ट्रात. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, मायक्रो ओबीसीला ही जबाबदारी दिली आणि ती मी प्रामाणिकपणे समर्थपणे पार पाडली आहे. हायकमांड जो करेल तो अंतिम असेल. बिजू भाऊ, तुम्ही अति सूचक वक्तव्य म्हटलंय, विरोधी पक्षनेते म्हणून निवडलाय आणि त्याच्या पुढे काय होतं हे सुद्धा सगळ्यांना वाटतं. त्यामुळे स्वाभाविकपणे ती चर्चा सुरू झाली आहे मुख्यमंत्री पदाची. मी उद्या सत्ता येणार आणि सत्तेमध्ये मी असणार. पण ते विरोधी पक्ष नेत्यांना पुढचं पद हे मुख्यमंत्री पद नेहमी खुणावत असतं आणि त्या दृष्टीने पण दावे होत असतात. खुणावणं त्यात आनंद घेत असतात. चेहऱ्यावरच वेगळाच आनंद आणि तेज पण दिसत आहे. जे काम हाती घेतलं ते प्रामाणिकपणे केलंय. मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा चेहरा 12 तासाच्या आत मुख्यमंत्री पदाचा आम्ही घोषित करू. पूर्ण महाविकास आघाडी बोलवल्या जाणार आहे, त्यांच्या हॉटेलची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे सगळ्यांना आम्ही उद्या रात्री जमेल त्या व्यवस्थेसह बोलवलेलं आहे आणि विदर्भाची जबाबदारी सर्वांना गोळा करून येण्याची माझ्यावर हायकमांडनी सोपवलेली तडजोड केली जाणार नाही, जय्यत तयारी केली जात आहे. एकही छोट्या छोट्या वस्तूंवर बारीक लक्ष ठेवलं आहे. पक्षश्रेष्ठी असो, मोठे नेते असो, का जबाबदारी वाटून सगळे काम सुरू झाले. आज मीटिंगच जबाबदारीची होती. काल पण एक मीटिंग झाली, आम्ही पोहोचू शकलो नाही. कालच्या मीटिंगमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळ्यांनी काय करायचं, पवार साहेबांचं मार्गदर्शन त्यामध्ये आहे. आमच्या मल्लिकार्जुन खरगे साहेब आम्हाला वारंवार सूचना करतायत. रमेश चन्नीथालाजी आमचे प्रभारी ते पण सूचना करतायत. त्यामुळे सगळ्यांनी मिळून कुठलीही जबाबदारी कशी पार पाडायची हे ठरलेलं आहे. परवाला सत्ता स्थापनेचा मंडप हा तुम्हाला तयार दिसेल. किती अपक्ष आणि बंडखोरांशी संबंध आतापर्यंत संपर्क झालेला आहे? काय बोलणं झालंय? काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जेवढे काँग्रेस विचारसरणीची मंडळी आहे त्यांच्याशी ते आमचेच आहेत. ठीक आहे, बंडखोरी केली, त्यावेळेस कारवाई झाली, त्या परिस्थितीनुसार त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यामध्ये आहे आणि त्यांना मला वाटतं की पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी संबंध किंवा चर्चा ही सुरू केली असावी. बिजू, आपण आता बोलले की काही अन्याय झालेला आहे, कुठेतरी आता हा अन्याय दूर झाला पाहिजे आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसलाच भेटलं पाहिजे असं वाटतं का मोठा भाऊ म्हणून? काँग्रेसला मुख्यमंत्रीपद भेटावं हे काँग्रेस जणांची इच्छा आहे. राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद भेटावं राष्ट्रवादीची इच्छा आहे. शिवसेना उठावाला
गटाला हे मिळावं ही त्यांची इच्छा, पण तीनही पक्ष एकत्र येऊन जो निर्णय होईल तो अंतिम असेल. मोठ्या भावाला हे उत्तर डिप्लोमॅटिक झालंय. पक्षसृष्टीची काय इच्छा म्हणणं आहे? कुटुंब प्रमुखच मुख्यमंत्री असेल असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं आहे. कुटुंब प्रमुख एकच असतो आणि तो कुटुंब प्रमुखामध्ये 3 ज्यावेळेस घरं असतात तर तिघांनी म्हणून कुटुंब प्रमुख ठरवायचा असतो, तो आम्ही ठरवू. मोठा भाऊच असतो कुटुंब प्रमुख, मोठा भाऊच राहील कुटुंब प्रमुख. काय नाही, जबाबदारी जो पेलेल त्याच्याकडे होईल. धन्यवाद, नमस्कार.